वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग ज्यावेळेस आपण अरीवर्कचं काम करत असतो तर त्यावेळेस महत्त्वाचं असतं चेन स्टिच, आणि चेन स्टिच जर आली तर आपल्याला अरीवर्कमधलं बरंचसं काम सहज करता येतं। तर चेन स्टिच कशी करायची, हे कपडा कसा फिट वगैरे करायचा, नेटच्या याच्यावर कसं स्टिचिंग करायचं, तर याचे सगळे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहे। जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन इझिली बघू शकता। ठीक आहे, तर बघा मग महत्त्वाचा आजचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे गाठ। काय होतं की अरीवर्कची चेन स्टिच केल्यानंतर लास्टला आपल्याला गाठ टाकणं खूप गरजेचं असतं आणि बऱ्याचदा आपल्याला तेच समजत नाही। आणि जर आपण गाठ व्यवस्थित टाकली नाही तर आपलं जे काही चेन स्टिच केलेली आहे, एक धागा जर ओढला तर ती पूर्ण निघून जाते। मग ती मनी वर्क असो, छोट्या छोट्या बुट्ट्या असो, स्टोनची लेस लावलेली असो, काहीही असो, त्याला शेवटी आपल्याला गाठ देणं खूप गरजेचं असतं। आणि बऱ्याचदा तेच व्यवस्थित आपल्याला जमत नाही आणि मग कधी कधी आपण पूर्ण काम केलेलं असतं पण ती गाठ व्यवस्थित न दिल्यामुळे ती लगेच निघून जाते। सो तसं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला आज अगदी सोप्या पद्धतीने गाठ कशी द्यायची हे सांगणार आहे। 1, 2, 3 वेळेस मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे। तर तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला गाठ कशी द्यायची हे सहज लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त ती गाठ देणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी द्यावी, जेणेकरून त्याची फिनिशिंग सुद्धा छान दिसली पाहिजे, तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। तर बघा मग आपल्याला आता ज्या ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या मी इथे सगळं काढून ठेवलेलं आहे। पेन्सिल, कटर, सुई, स्केल आणि आपला गोल्डन जरीचा धागा। तर बघा रिंगला मी कपडासुद्धा इथे फिट केलेला आहे आणि मी पुन्हा सांगते तर तो कसा फिट करायचा तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। तर बघा आता म्हणजे आपल्याला ज्यावेळेस गाठ द्यायची असते तर त्यासाठी एवढ्या गोष्टी लागत असतात। आता इथे मी 2 सुया घेतलेल्या आहे। मी याचे तुम्हाला नंबर एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, तर बघा मग आता ह्या ज्या काही 2 सुया आहेत ना, तर ही एक आहे 13 नंबरची आणि एक आहे 23 नंबरची। मी म्हटलं होतं 14 आणि 24ची तुम्हाला मिळाली तर तुम्ही तशीही घेऊ शकता। तर त्यापैकी तुम्ही एक कुठलीही यूज करू शकता। ठीक आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे। आता बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक लाईन सरळ ड्रॉ करायची आहे। तर व्हाईट पेन्सिल मी इथे घेतलेली आहे आणि एक स्ट्रेट अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला जो काही आपला गोल्डन जरीचा धागा आहे त्याला एक गाठ मारायची आहे आणि हा धागा आपल्याला खाली ठेवायचा असतो, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता खाली धागा कसा अडकवायचा हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे, मी चेन स्टिचच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ऑलरेडी, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे सुई खाली गेल्यानंतर खालून धागा कसा अडकवायचा हे तुमच्या सहजच लक्षात येईल। ठीक आहे, फक्त आता इथे मी ही गाठ मारून घेते आणि मी आधीही सांगितलं होतं की बऱ्यापैकी थोडी मोठी गाठ मारावी लागते जेणेकरून ती कपड्यातून वरती यायला नको। ठीक आहे, आता बघा मी हा जो काही धागा आहे हा खाली ठेवते आणि ह्या पद्धतीने मी खालनं पकडणार आहे, जसं तुम्हाला दाखवलं ना सेम त्याच पद्धतीने। ठीक आहे, आता थोडंसं मी झूम करते म्हणजे तुम्हाला चेन स्टिच आणि गाठ कशी मारायची तर ते सहजच जवळून दिसेल आणि लक्षात सुद्धा येईल। तर बघा मग मी झूम केलेला आहे आणि इथे मी 14 नंबरची म्हणजे 0.5 mm ची सुई घेतलेली आहे। आता ज्या दिशेने आपल्याला स्टिच करायची असते सुईचं टोक त्याच दिशेने करायचं असतं, तर हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे। आता मी आज पुन्हा तुम्हाला सांगते। तर बघा तुम्हाला जवळून टोक दाखवते आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता ही सुई पकडायची आहे आणि तशीच ती बघा स्टार्टिंगला आता खाली टाकायची आहे। ठीक आहे, खालनं दोरा व्यवस्थित पकडलेला आहे, सुई खाली गेली, खालनं अटकून घेतला आणि वरती खेचून घेतलेला आहे। ठीक आहे, बघा थोडासा कपडा मला लूज वाटतोय तर मी इथे थोडासा टाईट करून घेते। तर रिंग बसवताना तो थोडा लूज राहिला असेल तर तो कशा पद्धतीने टाईट करायचा तर हे सुद्धा मी याआधी ऑलरेडी सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता मी बऱ्यापैकी थोडासा टाईट करून घेतलेला आहे। आता जशी चेन स्टिच आपण शिकलेलं आहोत सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच टाकून घ्यायचे आहेत। आता 2-3 स्टिचेस टाकून घ्यायचे आहे। कधी कधी सुई व्यवस्थित लवकर येत नाही, जो काही आपण कपडा असतो ना तर त्याचा धागासुद्धा त्या खालच्या स्टिच किंवा खालची जो काही आपला धागा असतो त्याबरोबर येण्याचे चान्सेस असतात। सो थोडंसं काळजीपूर्वक ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि ह्या प्रॅक्टिसनी जमतात सुद्धा। आणि मला तरी वाटते की आता चेन स्टिच बऱ्यापैकी तुम्हाला जमलेली असेल आणि तुम्ही प्रॅक्टिससुद्धा केलेली असेलच। ठीक आहे, तर सेम त्याच पद्धतीने मी जसं कसं अटकवायचं वगैरे हे सगळं सांगितलं आहे। आता बघा गाठ टाकायची असेल तर एक्स्ट्राचा
दोरा वरती घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर थोडासा जर का असा गोळा झालेला असेल, एकावर एक चढत असेल तर तो सरळ करायचा. आणि बघा आता त्या धाग्यामधून सुई आपल्याला खाली टाकायची आहे. सुईचं टोक पुढेच करायचं आहे. खालून पूर्ण धागा अटकून वरती काढायचा आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या लूपमधून आपल्याला पहिल्या लूपचा धागा ह्या पद्धतीने सुईमध्ये अटकून घ्यायचा आहे. बघा मी एकदम जवळून दाखवते. बघा दुसऱ्या याच्यातून आपण सुई टाकली आणि तो अटकून घेतला आणि खालचा धागा अलगद हळूहळू ओढून घ्यायचा आहे. आता ही आपली गाठ पॅक बसलेली आहे. पण हा वरचा जो काही दोरा तुम्हाला दिसते तर तुम्हाला वाटत असेल आता याचं काय करायचं. ठीक आहे. तर काय होतं, नवीन शिकत असतो किंवा खालीचा दोरा एक्स्ट्रा झाला तर ते बऱ्याचदा वरती अशा पद्धतीने लूप राहतो. ठीक आहे. तर आता मी कटरच्या सहाय्याने एक्स्ट्राचा खालचा दोरा कट करून घेते. आणि आता हा जो काही छोटासा लूप आहे तर त्यासाठी काय करायचं, खालून आपल्याला सुई वरती काढायची आहे. ठीक आहे. आता ही सुई बघा मी बरोबर इथून ह्या पद्धतीने वरती काढलेली आहे. सुईच्या टोकामध्ये धागा अटकून तर तो खाली ओढायचा आहे धागा. हे बघा. आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही चेन स्टिच रेडी झालेली आहे. गाठसुद्धा व्यवस्थित बसलेली आहे. आणि आता इथून कशाही पद्धतीने हे चेन स्टिच निघण्याचे चान्सेस राहणार नाही. इतक्या प्रॉपर फिनिशिंगने आपण गाठ दिलेली आहे. आय होप सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता अजून एकदा मी तुम्हाला दाखवते. बघा एक मी लाईन ड्रॉ केलेली आहे. पुन्हा आपल्याला जो काही धागा आहे त्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. फक्त लक्षात राहू द्या की दोन्ही पण आपल्या लूप असतात ना, म्हणजे पहिला लूप दुसरं लूप. तर फक्त दुसऱ्यामधून पहिली पुन्हा आपल्याला खिचून घ्यायची असते सुईमध्ये अटकून, मग गाठ व्यवस्थित बसली जाते. ठीक आहे. तर बघा आता मी इथे गाठ देते. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी. तर बघा आता सुई पुन्हा सांगते की ज्या डायरेक्शनने आपल्याला स्टिच करायचं त्या डायरेक्शनला सुईचं टोक ठेवायचं आहे. धागावरती काढून घेतला आणि ज्या पद्धतीने आपण चेन स्टिच शिकलेलं आहोत सेम त्याच पद्धतीने आता इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि चेन स्टिच करताना आपले स्टिचेस लूज पडणार नाही याचीसुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे बरोबर धागा खेचायचा आहे जसं मी सांगितलेलं आहे चेन स्टिचच्या व्हिडिओमध्ये सेम तसंच. आणि खालून कसा अटकवायचा तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं सुद्धा असेल. ठीक आहे. आणि जरी तुम्हाला अजून जमत नसेल तर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा मग या पद्धतीने आता थोडंसं चेन स्टिच आपण इथे टाकून घेऊया. आणि आता चेन स्टिच झाल्यावर लास्टला गाठ कशी मारायची तर हे मी पुन्हा तुम्हाला जवळून दाखवते. तर तुम्ही नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या चुका होणार नाही. तर मी पहिलं लूप आणि दुसरं लूप कशाला म्हणते तर ते पुन्हा आता तुम्हाला सांगते. लूप किंवा पहिली चेन दुसरी चेन असंही तुम्ही लक्षात ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर बघा आता ही जी काही आपली लूप किंवा चेन म्हणा तर ही तशीच ठेवायची. त्यामधून दुसरा आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे बघा. ठीक आहे. आणि आता दुसऱ्या धाग्यातून सुई टाकून ह्या पद्धतीने जो काही पहिला धागा आहे ना तर तो अटकून घ्यायचा. बघा दुसऱ्यामधून सुई टाकायची आहे आणि पहिला जो काही लूपचा धागा आहे तर तो सुईमध्ये अटकून आपल्याला यातून ह्या पद्धतीने हळू ओढून घ्यायचा आहे बघा. आणि इथे तुम्ही बघू शकतात की एकदम प्रॉपर असं आपली ही जी काही गाठ आहे तर ती झालेली आहे. ठीक आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या गाठसाठी आपल्याला दोरा खालीसुद्धा खेचावा लागलेला नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमची जास्त जर प्रॅक्टिस झाली किंवा लूप जर तुम्ही छोटे छोटे काढले तर पूर्ण दोरा खाली जातो. पण जर लूप थोडे मोठे असले तर दोरा एक्स्ट्राचा राहतो. आणि दोरा एक्स्ट्राचा राहिल्यावर तो काहीच करायचं नाही म्हणजे त्याच्यात चुकलं आहे असं पण काही नाही. फक्त खालनं सुई काढून तो दोरा खाली खेचून घ्यायचा आहे म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि जर का तुम्ही छोटे छोटे लूप घेतले तर पूर्ण धागा हा खाली जातो आणि ऑलरेडी प्रॉपर फिनिशिंग सहित गाठ बसली जाते. अजून एकदा मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. म्हणजे 2 वेळेस सांगितलं लूप छोटा घेतला तर वरती काहीच धागा राहत नाही आणि जर थोडासा लूप मोठा घेतला नवीन तर मग तो धागा राहतो. ठीक आहे. आता पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला. आणि हा जो काही एक्स्ट्राचा लूप राहतो ना आपला तर तो आपण खाली खेचून घेत असतो. पण ज्यावेळेस आपण मनी वर्क करतो शुगर बीड्स वगैरे तर अशा वेळेस आपल्याला तो धागा खाली खेचण्याची गरज पडत नाही. तर तो मनीमध्येच अटकवायचा असतो. तर कसा अटकवायचा तर ते मी तुम्हाला मनीचं वर्क करताना सांगेलच. ठीक आहे. आता फक्त आपल्याला चेन स्टिच आणि जी काही गाठ आहे ना तर ती शिकायचं आहे. तर त्याकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. बघा मी पुन्हा इथे सिंपल अशी चेन स्टिच करून घेत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे स्टार्टिंगला काय करायचं आहे थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे चेन स्टिचची. त्याचबरोबर स्टिचेस थोडे लांब घ्यायचे, खूप जवळ घ्यायचे नाही आहे म्हणजे ते तुम्हाला प्रॉपर येतील. लांब आले की जवळजवळ ॲटोमॅटिक येतातच. आणि कधी कधी मी म्हटल्याप्रमाणे
ब्लाऊज पीसचा कपडा पण सुईत येतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येत नाही किंवा आपला जो काही धागा आहे ना तो प्रॉपर असा वरती येत नाही. तर त्यावेळेस इझिली फक्त तो धागा काढून टाकायचा आणि आपला जो काही जरीचा धागा आहे तर तो सुईमध्ये अटकून ओढून घ्यायचा आहे. त्यात घाबरण्यासारखं एवढं काहीही नाही आहे. तर बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित एकाच लाईनमध्ये आपण इथे चेन स्टिच टाकून घेतलेली आहे. आता गाठ मारायची आहे मी सांगितल्याप्रमाणे. तर बघा हा धागा असा एकात एक गुंतलेला असेल तर तो प्रॉपर सुईच्या साहाय्याने सेपरेट करायचा आहे. तर मी तुम्हाला हे जरा व्यवस्थित अजून जवळून दाखवते. हे बघा हाताने सरळ करून दाखवते. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित तो करून घ्यायचा आहे आणि बरोबर त्या लूपच्या मधून आपल्याला सुई टाकायची आहे खाली. सुईचं डायरेक्शन सेम पुढेच, ठीक आहे. आणि खालचा दोरा अटकून हा आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे. बघा नीट लक्ष द्या. आता हा धागा ना व्यवस्थितच ठेवून घ्या. थोडासा गोळा झालेला आहे ना, त्यामुळे मग आपल्याला काय होतं की गाठ टाकणं अवघड जातं. मग अशा वेळेस काय करायचं, ह्या पद्धतीने सुईच्या सहाय्याने बरोबर आपला हा जो काही धागा आहे ना तर तो सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा आणि मग सुई खाली टाकायची आहे आणि खालून धागा त्यामध्ये अटकून मी वरती काढून घेते बघा आणि आता खेचून घेते, ठीक आहे. आणि आता दुसऱ्यामधून पहिला आपल्याला ह्या पद्धतीने अलगद ओढून घ्यायचा आहे बघा आणि वरती ओढताना खालून पण धागा खेचायचा आहे म्हणजे तो धागा खाली जातो. आणि बघा इथे सुद्धा एकदम प्रॉपर अशी गाठ बसलेली आहे. आता खालचा आपल्याला एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे. कटरच्या साहाय्याने मी कट करते आणि मी म्हटल्याप्रमाणे जो काही लूप आहे आपला छोटासा बघा तर तो आपल्याला खालून सुई टाकून सुईच्या टोकात अटकून तो धागा खाली खेचून घ्यायचा आहे. आणि असं प्रॉपर फिनिशिंग सहित बघा आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि याचंसुद्धा बघा लूप शक्यतो निघत नाही कारण की ते आपण खूप जवळून घेतलं होतं, पण मी थोडंसं खाली खेचून घेतलेलं आहे म्हणजे प्रॉपर वरती फिनिशिंग दिसते. आणि खूप सुंदर अशी गाठ आपली या तिन्ही पण चेन स्टिचला बसवलेली आहे. तर बघा मी तुम्हाला 3 वेळेस सांगितलेली आहे की कशा पद्धतीने गाठ द्यायची जेणेकरून तुमच्या ते लक्षात यावं. मी एकदाच सांगितलं असतं तर तुम्ही कन्फ्यूज झाले असते, तर त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला 3 वेळेस दाखवलेलं आहे. सो ही जी काही गाठ आहे याची जरा प्रॅक्टिस करा. तसं मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जवळून अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अरीवर्कची शेवटची गाठ सहजच टाकता यावी यासाठी. आणि तुम्ही बघू शकतात की किती प्रॉपर अशी गाठ बसलेल्या आहेत आणि चेन स्टिचसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. तर नक्कीच तुमचीसुद्धा ह्याच फिनिशिंगसहित चेन स्टिच येईल आणि गाठसुद्धा येईल अशी मी आशा करते. येत नसेल तर थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे नक्कीच तुम्हाला जमेल. गाठ खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो वरती लूप एक्स्ट्राचा राहतो तर तो काहीच नाही म्हणजे चुकलं असं काहीच नाही. गाठ व्यवस्थित बसलेली आहे, फक्त फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी आपल्याला काय करावं लागतं की खालून सुई टाकून तो फक्त खाली ओढून घ्यावं लागतं, ठीक आहे. तर बघा मग आता चेन स्टिच केल्यानंतर लास्टला गाठ कशी द्यायची तर हे आज आपण शिकलेलो आहोत. जरी चेन स्टिचची तुम्ही आधी प्रॅक्टिस केली नसेल तर आता करा. आणि मी तुम्हाला पुन्हा आज चेन स्टिच पण सांगितलेली आहे कारण की चेन थोडी तरी स्टिच केल्याशिवाय आपण गाठ कशी देणार ना. आणि गाठ कशी द्यायची तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश जेवढं शक्य आहे तेवढं सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहे जेणेकरून ती गाठ आपली लूज व्हायला नको, ती व्यवस्थित पॅक झाली पाहिजे. ती पॅक झाली तरच आपलं वर्क व्यवस्थित राहणार आहे. सो नक्कीच आय होप सो तुमच्या ते लक्षात आलेलं असेल. आज जेवढं शिकवलं आहे त्याची प्रॅक्टिस करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. आणि याचाच अर्थ तुम्हाला आपल्या अरीवर्कचे क्लासेसचे व्हिडिओ असो किंवा कुठलेही असो ते जास्त शोधावं लागणार नाही, तुम्ही इझिली बघू शकाल, ठीक आहे. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.